Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello guys, how are you? I hope you will be fine. Guys, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण 4th युनिटला सुरुवात केली आहे. म्हणजे या अगोदर आपण द वेट या पोयमचा चिटचॅट आणि पोयम पाहिलेली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण द वेट ही जी काही पोयम आहे तिचा वर्कशॉप पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ स्टांजाज 1 to 3 अँड द last two stanzas. How does it differ in the remaining stanzas 4 to 7? इथे आपल्याला पहिल्या 3 स्टांजांची जी काही राईम स्कीम आहे ते लिहायची आहे आणि त्याचप्रमाणे कशा पद्धतीने 4थ्या ते 7व्या स्टांजापर्यंत त्यांच्यामध्ये फरक जाणवतो किंवा कोणते कोणते राईम स्कीम त्यांच्यामध्ये आढळतात ते इथे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे, rhyme scheme of the third stanza is A A B C C B. The rhyme scheme of the fourth and fifth stanza is A A B C C B and the last sixth and seventh stanza is A B A B. तर हे जे काही राईम स्कीम असतात तर त्या लाईन्समध्ये जे काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स कशा पद्धतीचे आहेत यावरनं हे राईम स्कीम ठरवले जातात किंवा त्यांचे जे काही प्रोनाऊन्सिएशन असतं त्या प्रोनाऊन्सिएशनवरनं ते ठरवले जातात. इथे आपला जो काही पहिला प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला राईम स्कीम डिस्क्राईब करायचे होते ते इथे संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, राईट एनी 5 इलनेस ऑफ द ॲनिमल्स इन द पोयम दॅट यू फाइंड मोस्ट अम्युझिंग लाफेबल. कवितेतून असे 5 आजार शोधून लिहा जे की तुम्हाला सगळ्यात जास्त आश्चर्यकारक आणि हास्यास्पद वाटतात. त्यातील पहिला आहे, द लायन कॉट अ कोल्ड. सिंहाला सर्दी झाली. ऐकलंय का मुलांनो कधी की सिंहाला सर्दी झाली म्हणून? नाही ना? तर किती हास्यास्पद वाटतं ना की सिंहाला सर्दी झाली. एक नेक्स्ट आहे सेकंड, द आर्कटिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. जो काही आर्कटिक फॉक्स आहे त्याला उष्णता जाणवते, त्याला गरमी जाणवते. आर्कटिक फॉक्स हा आर्कटिक रिजन मध्ये असेल तर आर्कटिक रिजन हे बर्फाळ प्रदेश आहेत, स्नोई रिजन्स आहेत. तर तशा ठिकाणी हीट जाणवणं म्हणजे किती मजेशीर गोष्ट आहे ना. नेक्स्ट आहे थर्ड डिसीज, द फीवर कॉज्ड बाय व्हायरस अटॅक द चिंपॅन्झीज. चिंपॅन्झीजला व्हायरल फीवर झालेला आहे. चिंपॅन्झीला व्हायरल फीवर होतो का? होतही असेल, पण ते जे काही व्हायरल फीवर्स असतात ते चिंपॅन्झी सारख्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळत नाहीत. नेक्स्ट आहे, द पॅन्थर हॅज अ वाईफ हू चीव हिज इयर. इथे आपल्याला जे काही लाफेबल डिसीज लिहायचे होते ॲनिमल्सचे ते आपण लिहिलेले आहेत. तशाच पद्धतीने तुम्हाला बाकीचे जे काही लाफेबल डिसीज वाटतात पोएम मधले ते देखील तुम्ही इथे लिहू शकता. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 आणि त्याच्यामधला एक क्वेश्चन आहे, आउट ऑफ ऑल नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स गिवन इन द पोयम पिक आउट 4 नेम्स दॅट आर सिमिलर इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन हिंदी और मराठी और युअर मदर टंग. इथे आपल्याला कवितेतून 4 अशी नावे शोधायची आहेत जी की इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये आणि त्याचप्रमाणे मराठीमध्ये देखील सेम असतील किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये सारखे असतील. आणि याचं उत्तर आहे झेब्रा. झेब्रा हा इंग्लिशमध्ये पण म्हटला जातो आणि मराठीमध्ये पण म्हटला जातो. त्याचप्रमाणे चिंपन्झी. चिंपन्झीला देखील इंग्लिशमध्ये चिंपन्झीज म्हणतात आणि मराठीमध्ये देखील चिंपन्झी म्हणत असतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड बी. तो कोणता आहे आता आपण पाहूया. नेक्स्ट बी आहे, ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स इन द पोयम इन टू युअर मदर टंग. जे काही प्राणी संग्रहालयामध्ये असतात त्या प्राण्यांचे मराठीतून नावे इथे आपल्याला लिहायची आहेत. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट आहे, द किंग ऑफ द फॉरेस्ट दॅट इज लॉयन मीन्स सिंह. नेक्स्ट आहे झेब्रा. थर्ड आहे हिप्पो. हिप्पो म्हणजे पाणघोडा. त्यानंतरचं फोर्थ आहे बिसॉन. बिसॉन म्हणजे गवा. फिफ्थ आहे फॉक्स. सिक्स्थ चिंपॅन्झी. सेवन्थ बियर. बियर म्हणजे अस्वल. 8th आहे पॅन्थर. पॅन्थर म्हणजे चित्ता.
नाईन्थ आहे टॉर्टॉईज म्हणजे कासव, आणि 10th आहे जिराफ. इंग्लिशमध्ये त्याला जिराफी देखील म्हटलं जातं, पण आपण प्रामुख्याने जिराफ असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन करत असतो. त्यानंतर जे ॲनिमल्स आहेत 11th हायनास मीन्स तरस. नेक्स्ट आहे मंकी म्हणजे माकड. त्यानंतरचं आहे रिनो म्हणजे गेंडा. 14th आहे एलिफंट म्हणजे हत्ती. 15th आहे कांगारू. 16th आहे क्रोकोडाईल म्हणजेच मगर. अँड 17th कॅमेल म्हणजे उंट. तर अशा पद्धतीने हे जे काही झू ॲनिमल्स होते ते आपण आता पाहिलेले आहेत. आता आपण पुढील प्रश्नाकडे म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. चौथा प्रश्न आहे, थिंक डीपली अँड राईट, इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. थोडासा गांभीर्याने विचार करा किंवा खोलवर जाऊन विचार करा आणि लिहा. कवी खरंच जे काही यंग जनरेशन आहे, यूथ आहे, त्यांना जनावरांचा डॉक्टर बनण्यापासून रोखत आहे का, किंवा त्यांचं डिस्करेजन करण्याचं काम या कवितेतून करत आहे का? तुमचं मत काय आहे यावरती ते इथे आपल्याला लिहायचं आहे. आणि याचं उत्तर आहे, द पोएट ॲब्सोल्युटली हॅज नो इंटेन्शन टू डिस्करेज यूथ फ्रॉम बिकमिंग अ वेट. खरोखरच कवीचा असा कुठलाही उद्देश नाहीये की जे काही नवीन जनरेशन आहे, जे काही यूथ आहेत ते वेट बनू नये, म्हणजे जनावरांचा डॉक्टर बनू नये, त्यांचं डिस्करेजमेंट व्हावं, यातले ते मुळीच नाहीत. ऑन द कॉन्ट्री, he wants to bring to their notice that the vet's work is very important for the animals who cannot express anything about their illness. तर कवी असं म्हणतात की एका बाजूने जर आपण विचार केला, आपल्याला हे देखील लक्षात आणून द्यायचं आहे किंवा कवीने त्याच्या मुलाला हे देखील लक्षात आणून दिलं गेलं आहे की वेट्सचं, पशुवैद्यकाचं जे काही काम असतं ते अगदी खडतर असणं आणि खूप महत्त्वाचं असतं. कारण जे काही मुके प्राणी असतात ते त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीत, तर त्यांच्यामधला आजार कोणता हा शोधून काढणं खरंच खूप महत्त्वाची आणि खडतर अशी गोष्ट असते. He wants to suggest that vet's profession is noble and is more important than man's doctor. आणि ते एवढे सुद्धा सुचवतात, हे सुद्धा सुचवतात त्यांच्या मुलाला की पशुवैद्यकाचं जे काही प्रोफेशन आहे ते अगदी उमदं आहे, अगदी दयाळूपणाचं आहे. एखाद्या मनुष्याच्या डॉक्टरपेक्षा देखील ते अगदी महत्त्वाचं आहे. He also underlines the hard work it involves. आणि त्याचप्रमाणे कवी पशुवैद्यकाचं जे काही कष्ट असतात त्यांना देखील या कवितेमध्ये अधोरेखित करण्याचं काम करीत आहे. तर तुमचं काय मत आहे? तुम्हाला खरंच वाटतं का कवी या कवितेमधून तुम्हाला डिस्करेज करण्याचं काम करते, की ज्या ज्या मुलांना पशुवैद्यक बनायचं आहे त्यांचं डिस्करेजमेंट करण्याचं काम या कवितेतून होतं असं तुम्हाला वाटतंय का? तर तुमचे जे काही तुमचं ओपिनियन असेल, तुमचा जो काही रिस्पॉन्स असेल तो इथे तुम्ही लिहू शकता. मी माझा रिस्पॉन्स इथे मांडलेला आहे. जर तुम्हाला तो योग्य वाटला तर तो तुम्ही तशा पद्धतीने लिहू शकता. आता आपण पुढील प्रश्नाकडे म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, फाइंड आउट फ्रॉम अ वेट और फ्रॉम अ वेबसाइट व्हाट प्रिकॉशन्स डज अ वेट हॅव टू टेक व्हेन ही और शी इज कॉल्ड टू ट्रीट wild dangerous animals. Make point wise notes of the same. एखाद्या वेबसाईटवरनं किंवा इंटरनेटच्या मदतीनं आपल्याला शोधून काढायचं आहे की एखाद्या वाईल्ड ॲनिमलला, एखाद्या जंगली जनावराला किंवा डेंजरस भयानक अशा प्राण्याची त्याचा प्रथमोपचार करताना घ्यावयाची काळजी कोणती आहे आणि कोणते काळजी कशा पद्धतीने आपण घेऊ याचे पॉइंट्स देखील नोट्सच्या पद्धतीने आपल्याला इथे काढायचे आहेत. प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय अ वेट वेन ही इज कॉल्ड टू ट्रीट वाईल्ड डेंजरस ॲनिमल्स. इथे आपल्याला एखाद्या जंगली प्राण्याला त्याचा उपचार करताना कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे हे इथे सांगितलं गेलं आहे. आणि ते काळजी प्रिकॉशन्स कोणते कोणते आहेत आता आपण पाहूया. पहिला मुद्दा आहे काळजी घेण्याचा, तो म्हणजे रिस्ट्रेन द ॲनिमल्स प्रॉपरली.
त्या प्राण्याला कुठे जखम झाली आहे तिथे व्यवस्थितपणे ती जाणून घेणं, ती समजून घेणं. दुसरी काळजी आहे गेट हेल्प फ्रॉम द स्ट्रॉंग मेन बिफोर ट्रीटमेंट और एक्झामिनेशन. त्या प्राण्याचा उपचार करण्यापूर्वी किंवा त्याचं एक्झामिनेशन करण्यापूर्वी त्याला काय झालंय हे तपासण्यापूर्वी एखाद्या मजबूत आणि दणकट माणसाची मदत इथे आपल्याला घ्यावी लागेल. तिसरं आहे थर्ड, वेअर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. जे काही पर्सनल प्रोटेक्टिव्ह साधने असतात, इक्विपमेंट म्हणजे साधने आहेत, ते घाला. फोर्थ आहे सिक्युरिंग ॲनिमल सेफ्टी कॅन हेल्प यू टू अवॉइड स्ट्रेन्स, स्लिप अँड फॉल, ॲक्सिडेंट्स अँड अदर फिजिकल इंजुरीज. जे काही ॲनिमल सेफ्टी करण्याबाबतचे रूल्स आहेत ते आपण फॉलो केले पाहिजे, ज्यामुळे आपली सिक्युरिटी कॉन्स्टंट राहील. नेक्स्ट आहे फिफ्थ, टेक केअर टू अवॉइड ब्लाइंड स्पॉट्स अँड अप्रोच ॲनिमल्स स्लोली. ब्लाइंड स्पॉट्स वरती अचानकपणे टच न करता त्या प्राण्यांशी व्यवस्थितपणे त्यांना अगदी दयाळूपणे कळवळून मग त्यांची जी काही ट्रीटमेंट आहे ती करायला सुरुवात केली पाहिजे. सिक्स्थ आहे ॲनिमल्स कॅन बी somewhat unpredictable when they are under stress or in an unfamiliar surrounding. So be attentive and stay aware of the animal you are handling all the time. तर हे जे काही प्राणी असतात ते अनप्रेडिक्टेबल असतात, म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा त्यांना आलेला ताण हे सर्व वेगळं दिसल्यानंतर ते एखाद्या वेळेस हल्ला देखील करू शकतात. त्यामुळे तुम्ही दक्ष राहा, सातत्याने काळजी घ्या आणि जागे राहा. सेवन्थ आहे सडन मुवमेंट्स आर नेव्हर अ गुड आयडिया. टॉक टू सॉफ्टली टू इट ॲज यू अप्रोच द ॲनिमल. ज्या काही अचानक घेतल्या जाणाऱ्या मुवमेंट्स असतात, हालचाली असतात, त्या कधीही चांगल्या कल्पना नसतात. त्यामुळे काय करा, अगदी हळुवारपणे, मृदुवारपणे, अगदी अलगदपणे त्या प्राण्यांकडे जा आणि त्यांच्याशी बोलत बोलत त्यांची ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे 8, टेक प्रिकॉशन्स ऑफ झोनोटिक डिसीजेस लाईक रिंगवर्म, हर्पेस, रॅबिज एक्सेट्रा. जे काही झोनॅटिक डिसीज आहेत, म्हणजे आपण त्याला प्रामुख्याने स्किन डिसीज देखील म्हणतो, तसे स्किन डिसीज होण्यापासून काळजी घ्या. अँड द लास्ट, हॅव अन एक्झिट स्ट्रॅटेजी इन अन इमर्जन्सी. कशा पद्धतीने संकटाच्या काळामध्ये लवकरात लवकर स्वतःची सुटका करून घेता येईल याबद्दलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स किंवा याबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना अगोदरच मनामध्ये तयार करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपला द वेट या पोयमचा जो काही वर्कशॉप होता तो संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा, ज्यामुळे जशी तुमची मदत झाली तशी इतरांची पण होऊ देत. आणि जर तुम्हाला या पोयमच्या बाबतीमध्ये, ऑल ओव्हर पोयमच्या बाबतीमध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून कळवा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निश्चितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरच भेटूया नवीन चॅप्टर सोबत किंवा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.